मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे। अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आहे, त्यामुळे नाराजी नाट्य आता सुरू झालेलं आहे। मंत्रिपद न मिळाल्याने विजय शिवतारे सुद्धा नाराज झालेले आहेत। विजय बापू शिवतारे आता नाराज झाल्याचं समजतंय। शिवतारे अधिवेशनामध्ये थांबणार नाहीयेत अशी ही बातमी समोर येते आहे। त्यामुळे आता विजय शिवतारे पुन्हा नाराज झालेले आहे, कारण त्यांना अपेक्षा होती की त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, मात्र यंदा त्यांना डावलण्यात आलेलं आहे आणि आता विजय शिवतारे हे अधिवेशनात थांबणार नाहीत असं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेले आहेत। शुभम, काय माहिती मिळते? विजय शिवतारे सुद्धा आता नाराज झाले। इकडे भुजबळांचं नाराजी नाट्य संपत नाही, तर तिकडे शिवतारे आता नाराज असल्याचं समजतंय। श्रेयस, नागपूरला आपण आलो आहोत। विधान भवन अधिवेशन जे आहे, हिवाळी अधिवेशन जे आहे ते सुरू आहे। नागपूरमध्ये कडाक्याची थंडी आहे, पण मात्र शिवसेनेतील काही आमदारांचं तापमान जे आहे ते आता वाढलेलं दिसून येत आहे। मंत्रिमंडळात वर्णी न लागण्या कारणाने जे आहेत विजय शिवतारे हे नाराज असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। सोबतच त्यांनी आता असं देखील सांगितलं की शिवसेनेमध्ये आता अडीच वर्षाचा फॉर्म्युला जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात येणार आहे आणि आता पुढच्या 2.5 वर्षाच्या याच्यात त्यांचं नाव जरी असेल तरी ते घेणार नाहीत, स्वीकारणार नाहीत अशी त्यांनी प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। विजय शिवतारे हे नाराज आहेत। आमदारकीचा मान राखून ते या ठिकाणी आले आहेत। त्यांची आजची आमदारकीची पहिली सही त्यांनी जी आहे ती केलेली आहे आणि मात्र आता ते त्यांच्या मतदारसंघात पुरंदरमध्ये जे आहेत पुन्हा एकदा निघून जात आहेत। पुढच्या कामकाजात ते सामील नसणार आहेत असं सूत्रांकडनं जे आहे ते कळत आहे। कुठेतरी शिवसेनेत त्यांची नाराजी आहे, मात्र महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं नाव होतं असं त्यांचं म्हणणं देखील जे आहे ते समोर येताना दिसून आलं होतं। जी काय आता भूमिका शिवतारे घेत आहेत, त्यामुळे पक्षा अंतर्गत काही कलह चव्हाट्यावर येतात का पुढील काळात स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय विजय शिवतारे हे नाराज झालेले आहेत आणि आता ते आपल्या मतदारसंघात निघालेले आहेत। नागपूर येथील अधिवेशनामध्ये ते थांबणार नाहीयेत अशी माहिती समोर येते आहे। 2.5 वर्षानंतर मंत्रिपद देण्यात येईल असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं, कारण 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। मात्र आता त्यांना पुढच्या 2.5 वर्षानंतर सुद्धा मंत्रिपद नकोय असं त्यांनी नाराजीतून व्यक्त केलेलं आहे। शेवटपर्यंत नाव अचानक कट झालं, त्यामुळे नाराजी निश्चित आहे आणि त्याच्या पाठीमागची जी कारण मीमांसा मी थोडीशी जी पाहिली ती अशी दिसते की आता महाराष्ट्रामध्ये जे कर्तृत्व काम याच्यावर जे काही चालायचं त्याच्याऐवजी आता प्रांत चालायचे, विभाग चालायचे, विभागवार प्रतिनिधित्व द्यायचे। आता आपण बिहारकडे चाललो, आता आपण बिहारकडे चाललोय। बिहार जे काही आज अनडेव्हलप्ड आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण जातीयवादावरचं संपूर्ण राजकारण। आपण सगळे मिळून तिकडेच चाललेलो, बिहारकडे चाललो। मला एवढंच कळतंय हे बिहारकडे चाललं राज्य, म्हणून मंत्रिपद नाही, मला मंत्रिपद महत्वाचं नाही माझ्यासाठी। माझी कामं करणे, मला लोकांनी निवडून दिलेलं आहे, माझ्या मतदारसंघातली काम, मंत्रिपद मला महत्वाचं नाही आहे। दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे। तुम्हाला विभागीय नेतृत्व दिली जायची, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता। आपण कुठेतरी रिव्हर्स चालू आहे, आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय। आता ते तुम्ही पत्रकार, तुम्हाला नाही, हिंदुत्व अजिबात नाही। हिंदुत्व जातीयवादीपणा जो चाललाय तो धोकादायक आहे। सर, तुमचं शेवटपर्यंत नाव होतं, अगदी शेवटपर्यंत नाव होतं, पण ऐन मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही, परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे, ते न झाल्यामुळे नाराजी 100%। काय बोल, 2.5 वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही। पुढची भूमिका काय? मला दिलं तरी मी घेणार नाही, गरज नाही। मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे। मला काय त्या मंत्रिपदावर आलेलं नाही, मंत्रिपदाबद्दल मला राग नाही, वागणुकीबद्दल प्रचंड राग।